आणि तसं इन्हान्स करतो, कारण यांचा चेहरा कसा गोल आहे, इथून जास्त आहे बघा ना. इन्हान्स करताना प्रपोर्शन पण महत्त्वाचं असतं बरं. म्हणजे उगाच कधी कधी काय एक कॅरेक्टर असं पण बाकीचं मग भान ठेवावं लागतं की नाही आपल्याला. हे सरावाने येतं, त्याला खूप प्रॅक्टिस पाहिजे. आधी पोर्ट्रेटचा अभ्यास पाहिजे, मग ते कसं तोडायचं, त्याला कसं स्टाईल द्यायची हे मग आपल्याला. आणि प्रत्येकाचं एक स्टाईल वेगळी वेगळी असते. जसं आपण म्हणतो ना, ये मिस्त्री अलग स्टाईल काय, ये मिस्त्री अलग स्टाईल काय, तसंच व्यंगचित्रकारांचं पण प्रत्येकाची वेगळी ठेवण असते. आणि आता तुम्ही नवीन मीडियामध्ये माध्यमात आहात, तुमच्याकडे आता टॅब आहे, त्यामुळे तुम्ही अजून चांगलं काम करू शकता. यातही बाकी जास्त डिटेल्स करू शकता ना तुम्ही. तिथे तिथे लाईट येतो, तिथे तिथे शॅडो असतो, हे तुम्ही बारीक काम आपल्या सरावानं करू शकता. चला, थँक्यू. ब्रिगेड सर, आवाज बसलेला आहे माझा 2-3 दिवसापासून, तब्येत खराब आहे. पण अमोल सर आणि प्रिन्सिपल सरांनी आग्रह केला का म्हणून मी आज तुमच्यात आहे. तसं व्यंगचित्रकला मी कॉलेजमध्ये असताना सेकंड इयरला म्हणजे 92ला यूथ फेस्टिवलच्या कॉम्पिटिशन्स होतात, त्यात पार्टिसिपेट केलं होतं आणि 92ला पहिलं प्राईज लागलं होतं, गोल्ड मेडल. मग तेव्हापासून दुसऱ्याही वर्षी, तिसऱ्याही वर्षी, मग स्टेटला, नॅशनलला असं होत गेलं ते. आणि यात इंटरेस्ट पुन्हा वाढत गेला. नंतर मी नागपूरच्या रेनाऊंड वृत्तपत्रांना म्हणजे जनवाद, हितवाद, टाइम्स ऑफ इंडिया, नवभारत, लोकमत अशा अनेक वृत्तपत्रांना व्यंगचित्र, पॉकेट कार्टून आणि कॅरिकेचर्स दिले. सकाळला दिले, म्हणजे ऑलमोस्ट सर्वच न्यूजपेपरला कार्टून्स दिले. आणि आता आमची एक ऑर्गनायझेशन आहे, ज्यात राजू सर, उमेश सर हे आम्ही सर्व आहोत. आणि आम्ही प्रयत्न करत असतो की नवीन नवीन व्यंगचित्रांना जोडायचं, त्यांना म्हणजे नॉलेज द्यायचं, शिकत असलेलं त्यांना आणखी त्यात सांगायचं. आणि जवळपास भारतातले सर्वच व्यंगचित्रकार आमच्या संपर्कात आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. आमचे एक्झिबिशन्स होत असतात, जवळपास 7 ते 8 एक्झिबिशन्स नागपूरमध्ये झालेले आहेत. मे बी तुम्ही आला असेल एखाद्या शोला, तर आता पुढचं शो आम्ही लवकरच करू, तेव्हा सरांना आम्ही इन्व्हिटेशन किंवा इथे पोस्टर लावू, तर तुम्ही सर्व याल असे करू शकतो. व्यंगचित्रकार काल करल्याबद्दल तर राजू सरांनी आणि उमेश सरांनी तुम्हाला सांगितलंच असेल. याच्यात 2-3 भाग आहेत. एक सब्जेक्टिव्ह व्यंगचित्रकार असतो आणि त्यात पॉलिटिकल, सोशल आहे ना, तर त्याच्या महागाई वगैरे असतात ते. आणि एक आहे कॅरिकेचर. ठीक आहे, कॅरिकेचरमध्ये आपण काय करतो की समोरचं व्यक्तिमत्व जे आहे